आज भगिनींनो, ज्यावेळी बदलापूर सारखी एक घटना घडते, काळीमाफ असणारी घटना आहे, अशा प्रकारची घटना घडल्याबरोबर पहिली यांची मागणी काय? पहिली मागणी अशी आहे की आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला लाडकी बहीण योजना नको. का नको? लाडकी बहीण योजना पण देऊ आणि आमच्या बहिणींना सुरक्षा पण त्या ठिकाणी देऊ. आमच्या बहिणींना सुरक्षा देऊ हा प्रश्न महत्वाचा आहे. खरं म्हणजे कधी मागे वळून पाहत नाहीत. आपल्या काळात काय झालं हे सांगत नाहीत. अरे यांच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये देखील किती घटना त्या ठिकाणी घडत होत्या, पण तुमच्या काळात किती घडल्या, आमच्या काळात किती घडल्या, याच्या आधारावर याचं मूल्यमापन करायचं नसतं. एकाही महिलेच्या, एकाही मुलीच्या, एकाही मुलाच्या विरोधात जर अपराध होत असेल तर त्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण कारवाई केली पाहिजे. हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून अतिशय कडक कारवाई आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे. एवढंच नाही तर आता आपण पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितलंय, एकेका शाळेमध्ये जा, त्या शाळेमध्ये मुलींना विचारा तुमच्यासोबत कोणी दुर्व्यवहार तर करत नाहीये ना. या सगळ्या मोहिमेमध्ये अमरावतीमध्ये एका शाळेमध्ये एका मुलीने सांगितलं, एक त्या ठिकाणी तो शिक्षक त्रास देतोय, तात्काळ त्याला जेरबंद करण्याचं काम आपण केलं. कुठेही आमच्या मुलींच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही. पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच, पण हा सामाजिक प्रश्न देखील आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आज हजारो घटना अशा प्रकारच्या घडतात. आपल्याला याच्याकडे समाज म्हणूनही गांभीर्याने पाहावं लागेल. आमच्या महिलांना, आमच्या मुलींच्या प्रती आमच्या समाजात आमची जी मुलं आहेत त्यांना संस्कार द्यावे लागतील. आपली बहीण आणि आपली आई आदरणीय आहे आणि दुसऱ्याची बहीण आणि दुसऱ्याची आई देखील आदरणीय आहे. अशा प्रकारचे संस्कार हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवावे लागतील आणि शालेय जीवनापासून हे संस्कार रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण जिथे स्त्री शक्तीला, मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो. अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही, सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे. हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करतो आहोत. पण मला मनापासून वाटतं अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे, संवेदनहीनता आहे. काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे. ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात. माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात. माझी तुम्हाला विनंती आहे, अरे एका तोंडानं बोलू. या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात, महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो. पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये, तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. आज केवळ मोफत वीज देऊन आपण थांबत नाहीये, आपण आता शेतकऱ्यांच्या विजेचं सोलरायझेशन सुरू केलं आहे. 18 महिन्यामध्ये, फार झालं तर 2 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज तर मिळेल, पण दिवसाची वीज देखील 12ही महिने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. 2 वर्षात सोलर फीडर झाले की आमच्या शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही. हे संवेदनशील सरकार आहे. मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपण निर्णय केला शेतकऱ्यांना मदत करण्याचा. परवापासून ती मदत करणं आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी त्या ठिकाणी 5,000 रुपये, 2 हेक्टराचे 10,000 रुपये हे फरकाचे म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे टाकणं सुरू केलं आहे. आणि काळजी करू नका, याही वर्षी आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला उचित भाव मिळाला पाहिजे. भाव मार्केटमध्ये कमी होतोय, पण शेतकऱ्यांचा भाव आम्ही कमी होऊ देणार नाही. आवश्यकता पडली तर आमचे मुख्यमंत्री पुन्हा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. पण काही झालं तरी शेतकऱ्याला कापसाचा आणि सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे.
याकरता आमचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे। आपण 1 रुपयात त्या ठिकाणी पीक विमा दिला। एकट्या यवतमाळमध्ये 3,73,000 शेतकऱ्यांना 263 कोटी रुपयाचा विमा थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं। परवा आपण जे केंद्र सरकार माननीय मोदीजी 6,000 रुपये देतात, आपणही 6,000 रुपये देतो। आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, परवा आपण आपला 4था हिस्सा द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना फायदा देतोय। सगळ्यात महत्त्वाचं, यवतमाळ जिल्ह्यासहित संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रोजेक्ट। बंधू भगिनींनो, हा प्रकल्प काय आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, नदीजोड प्रकल्प आहे। या ठिकाणी वैनगंगेचं पाणी नळगंगेपर्यंत, नळगंगेपासून ते वैनगंगेपर्यंत, पैनगंगेपर्यंत अशा प्रकारे आपण 500-550 किलोमीटरची नदीच तयार करतोय। आणि याचा फायदा काय आहे? विदर्भामध्ये 10 लाख एकर शेती ओलिताखाली येणार आहे। 10 लाख एकर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाचं पाणी मिळणार आहे। एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 50,000 एकरापेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्याची शेती सिंचनाखाली येणार आहे। 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। 88,000 कोटी रुपयाचा त्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प या विदर्भामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलाय। आता हा कोरडवाहूचा शेतकरी या ठिकाणी कोरडवाहूचं पीक घेऊन जन्मोजन्मी दारिद्र्यात राहणार नाही, तर तोही त्या ठिकाणी फळपीक घेऊ शकेल, तोही त्या ठिकाणी सिंचित पिकं घेऊ शकेल। अशा प्रकारची व्यवस्था 18 विश्व दारिद्र्यातनं आमच्या शेतकऱ्याला बाहेर काढणारा क्रांतिकारी प्रकल्प आपल्या महायुतीच्या सरकारने तुमच्या करता या ठिकाणी आणलाय। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्याचं चित्र या एका प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बदलणार आहोत। बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आज आपल्या सरकारनं आमच्या आदिवासी समाजाकरता विविध योजना सुरू केल्या। केंद्र सरकारने आदिम जाती करता योजना सुरू केली। मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाकरता रस्ते असतील, घरं असतील, सगळ्या योजना त्याच्यामध्ये टाकल्या। आणि आपलं राज्य सरकार महायुतीच्या काळात पहिलं राज्य सरकार होतं ज्यांनी पेसा कायदा लागू केला। आपण पेसा भरती केली। दुर्दैवाने त्या भरतीच्या विरुद्ध लोक हायकोर्टमध्ये गेले, उच्च न्यायालयामध्ये आपण जिंकलो, पुन्हा लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथे स्थगिती मिळाली। पण काळजी करू नका, ती स्थगिती उचलण्याकरता आपण केस त्या ठिकाणी लावलेली आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत पेसा भरतीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या आम्ही देणारच, त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वंचित राहू देणार नाही, हा निर्णय देखील आपण केलेला आहे। या ठिकाणी आमच्या आमदारांना माहिती आहे, त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत। 12,500 पदं आदिवासीची जी रिक्त झाली होती त्या पदांच्या भरतीची प्रक्रिया देखील आपण या ठिकाणी दुर्वेजी उईके जी आपल्याला कल्पना आहे त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। हे सरकार आदिवासींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे, अनुसूचित जातीच्या मागे उभे असलेलं सरकार आहे, महिलांच्या मागे उभे असलेलं सरकार आहे, बंजारा समाजाच्या मागे उभं असलेलं सरकार आहे। समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाला विविध योजना देऊन त्या माध्यमातून सर्वांना मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आणि म्हणून बहिणींना माझी विनंती एवढीच आहे, बहिणींनो, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या। तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असला तर तुमच्या करता काम करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही। आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।